सगळ्यात महत्त्वाचा, माननीय मोदी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली आणि आम्ही देखील त्याच्यासोबत नमो किसान सन्मान योजना आणली। 12,000 रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणून जाणार आहेत। राम राम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट म्हणजे काल केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा हप्ता कधी येणार, किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण होऊ शकतं, राज्यातील तसेच देशातील किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करावा। या साईटला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती काळ्या किंवा लाल बटनावरती क्लिक करून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा, कारण की जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ असेच पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, काल जर आपण विचार केला तर बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी म्हणजेच एनडीएचं सरकार पुन्हा एकदा बिहारमध्ये मोठ्या स्वबळावर मोठ्या प्रमाणामध्ये एक हाती सत्ता म्हणलं तरी चालेल, वन साईड सत्ता म्हणलं तरी चालेल भाजपची आणि नितीश कुमार यांची एक साईड सत्ता या बिहार निवडणुकीमध्ये आलेली आहे। असो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच झालेलं आहे। एनडीएचं सरकार सत्तेमध्ये आलं, स्पष्ट बहुमतानं एनडीएचं सरकार महाराष्ट्रात सुद्धा आलं होतं, तसंच बिहारमध्ये सुद्धा आलं। असो, मशीनमध्ये घोळ असो काय असो, आपल्याला काय करायचं, पण तो बिहार जाणं बिहारची जनता जाणं, तिथं त्यांना पटलं तसं त्यांनी मतदान केलं, निवडून दिलं। तर शेतकरी बांधवांनो, काल बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुश होऊन विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात यश आल्यामुळं केंद्र सरकारच्या माध्यमातून काल शेतकरी बांधवांना आचारसंहिता संपली आणि आचारसंहिता संपल्या काल संध्याकाळी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे। तर केंद्र सरकारच्या माध्यमातून उद्या होणाऱ्या तर शेतकरी बांधवांनो 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण देशातील 9 कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20,000 कोटी रुपयाचं वितरण उद्याच्या 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता हे नेमकं पीएम किसान योजनेचं वितरण 2019च्या अगोदरचे जे शेतकरी बांधवांनी आपले फार्मर 2019च्या अगोदर ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी हे केल्या होत्या त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून 2 ते 3 महत्त्वाच्या अशा अटी घालून दिल्या होत्या। ती अट होती म्हणजे KYC असणे, बँक खात्याशी आधार संलग्न असणे, लँड सीडिंग नंबर येस असणे, हे 3 ते 4 डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीएम किसानचे 20 आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे 6 हप्ते वितरित झालेले आहेत। तर उद्याचा सुद्धा 21चा जो हप्ता पीएम किसानचा येणार आहे, ज्या शेतकरी बांधवांना मागचे 20 हप्ते वितरित झाले त्या शेतकरी बांधवांना सुद्धा पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित होणार आहे। उद्या 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्याचं वितरण देशातील 9 कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याच्या संदर्भात काल बिहार विधानसभेचा निकाल लागला। निकाल लागल्यानंतर केंद्र सरकार खुश होऊन पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना 2,000 रुपयाच्या 21व्या हप्त्याचं वितरण आचारसंहिता संपल्या म्हणजे उद्या 19 नोव्हेंबर रोजी देशातील 9 कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहे। त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याच्या संदर्भातलं एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं। चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।